राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू। 30 जून ते 18 जुलैच्या दरम्यान पावसाळी अधिवेशन। विधानसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित। सत्ताधारी पक्षाचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन। होय शिक्षण धोरण समिती मीच स्थापन केली। कम ऑन किल मी आशाचे बॅनर घेऊन आंदोलन। विरोधकांकडून पायऱ्यांवरती मी मराठीच्या टोप्या घालत जल्लोष। सरकारने हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा जल्लोष। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय कटुता दूर होत असल्याचं चित्र। अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना घातली मी मराठी असा मजकूर असलेली टोपी। आदित्य ठाकरेंसोबतही बावनकुळेंचा मनमोकळेपणाने संवाद। विधान भवनाच्या बाहेर कोळी महिलांचं आंदोलन। JNPT येथील विस्थापितांचं आंदोलन तर 256 कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याची मागणी। पावसाळी अधिवेशन देखील विरोधी पक्ष नेत्याविनाच होण्याची दाट चिन्ह। निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन। या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेत्याची निवड होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं विधानसभा अध्यक्षांचं स्वागत। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी केलं मुख्यमंत्र्यांचं स्वागत। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी 1,000 कोटींची तरतूद तर मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी 2,240 कोटींची तरतूद। विरोधकांचा मराठीचा नसून महानगरपालिकेचा आहे असं म्हणत चित्रा वाघ यांनी विरोधकांच्या आजच्या पायऱ्यांवरच्या आंदोलनावर टीकास्त्र डागलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून अध्यक्षांचं स्वागत। मराठीचा की महानगरपालिकेचा भाजपचे नेते परिणय फुकेंचा ठाकरे बंधूंना सवाल। निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करण्यासाठी यांचं हे प्रेम जागृत होतं परिणय फुकेंचा टोला। विधिमंडळ परिसरामध्ये शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने। अनिल परब आणि संजय शिरसाट यांचा एकत्र लिफ्टनं प्रवास। अनिल परब संजय शिरसाट उदय सामंत यांच्यात रंगल्या गप्पा। विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे उपस्थित। विधान परिषदेत अमित घोरके इंद्रिस नायकवडी आणि सुनील शिंदे प्रज्ञा सातव आणि कृपाल तुमाणे यांची तालिका सभापतीपदी निवड। कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद उफाळला। शहर प्रमुख हर्षल सुर्वेंनी दिला सदस्यपदाचा राजीनामा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला। अजय चौधरी अनंत बाळा नर नार्वेकरांच्या भेटीला। ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष कार्यालय देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये केमिकलच्या वेस्टेज पासून ड्रग तस्करी प्रकरणी आरोपींची पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशी। कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना महागड्या गाड्या दिल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंचा 5 जुलैला विजय मेळावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पत्रकार परिषदेत घोषणा। हा विजय मराठी माणसाचा मेळाव्याला राजकीय पक्षाचं स्वरूप नसेल राज ठाकरेंनी केलं स्पष्ट। जय महाराष्ट्राचा नारा बुलंद झाला। मातृभाषेचं प्रेम पक्षापलीकडे असायला हवं। मोर्चात शिंदे अजित पवारांचे नेतेही सहभागी होणार होते उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। हिंदी सक्तीवरील GR रद्द केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव। मुंबईत कार्यकर्त्यांच्या वतीनं जल्लोष। नाशिकमध्ये राजगड कार्यालयाच्या बाहेर ढोल ताशांच्या गजरामध्ये जल्लोष। मुंबईच्या दादरमध्ये आज भाजपची मॅरेथॉन बैठक। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार करणार मार्गदर्शन। दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत बैठका। डोंबिवलीच्या अर्धवट असलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कामासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं एकत्रितपणे आंदोलन। प्रतिकात्मक रॉकेटची पूजा करत अर्धवट पुलावरून खेळण्यातील विमानं उडवली। अनोखं आंदोलन करत सत्ताधाऱ्यांची उडवली खिल्ली। 11वी प्रवेशाची यादी आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर लागली आणि आता हिंदी सक्ती GR मागे घेतला। कालचा विजय हा मोठा आहे। हिंदीच्या सक्तीसमोर आमची शक्ती मोठी दिसली। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपमध्ये जाणार। खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस। अमित शहांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा। सुप्रिया सुळे यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा। हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर मनसेकडून जल्लोष। नाशिकच्या राजगड कार्यालय येथे होईल विजय जल्लोष।
ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय मोर्चा किंवा सभेसंदर्भात चर्चा करणार ठाकरेंचे नेते मनसेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता। मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटनांसोबत देखील चर्चा केली जाणार। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा नंदा अल्लुरवार यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। आमदार किशोर जोरगेवार आणि कीर्तिकुमार भांगडी यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश। छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श पाटोदा गावाचा डंका थेट दिल्लीपर्यंत। पंतप्रधानांकडून मन की बात कार्यक्रमात गावाचं कौतुक। ठाकरे बंधूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढावा, त्याचं स्वागत करू सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। इंग्रजी सक्तीची होऊ नये यासाठी कोणी आंदोलन करणार, मुनगंटीवारांचा सवाल। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक। मुख्य सचिव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन। बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता। साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांचा गैरफायदा घेत आर्थिक लूट थांबवण्यासाठी शिर्डीचं प्रशासन एकवटलं। प्रशासनाकडून पूजा साहित्याचे दरही आता निश्चित। 150 वेळा चेन खेचली, मध्य रेल्वेची सेवा कोलमडली। रेल्वेची साखळी ओढण्याचे प्रकार 53% वाढलं। विनाकारण साखळी खेचण्याच्या प्रकारामुळे मध्य रेल्वे झाली हैराण। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट। गेल्या 24 तासामध्ये 6 जणांना कोरोनाची लागण। रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94%वर। मुसळधार पावसासोबत तापाचाही जोर वाढला। डेंग्यू, मलेरियासह टायफॉइडच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांच्या दरम्यान जागेचा चेहरा मोहरा बदलणार। वंदे भारत ट्रेनसाठी तयार होणार डेपो। पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांची माहिती। उद्यापासून वाहने महाग। 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना 6% कर, तर इंधनावरील वाहनांसाठी 1% कर आकारणी केली जाणार। कुडाळ तालुक्यामध्ये भर पावसाळ्यामध्ये सुरुंगीच्या झाडांना बहर आला। बिगर मोसमात बहर आल्यानं आश्चर्य व्यक्त। धाराशिवमध्ये मराठी भाषा प्रेमी आणि नागरिकांचा जल्लोष। हिंदी सक्तीचा GR सरकारनं रद्द केल्यानं नागरिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण। एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा वाहतुकीला फटका। हातखंबा गावाजवळ वाहतूक कोंडी। गोंदियामध्ये वाळू घाटावर कामात गोंधळ। घाटावर दरपत्रक नाही तर वाळूची प्रमाणापेक्षा अधिक वाहतूक। प्रशासनाचं मात्र या संबंधित प्रकाराकडे दुर्लक्ष। गडचिरोलीमध्ये बांधकाम विभागाच्या वतीनं पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट। दुरुस्तीची गरज असलेल्या पुलांचे प्रस्ताव जुलै 2025च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये सादर केले जाणार। यवतमाळमध्ये मारेगाव येथे व्यापारी संघटनेच्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। 21% करवाढीच्या निषेधार्थ बैठक। मारेगाव नगरपंचायतीच्या 21% करवाढीच्या विरोधात सर्वपक्षीय बैठक। पुणे पालिकेतील अनेक प्लॉट धारकांना पूर्ण कर्ज भरल्यानंतरही सवलत नाही। प्लॉट धारकांचं संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे। तातडीनं सवलत मिळण्याचं निवेदन। महावितरणाचा राज्यातील 3 कोटी ग्राहकांना शॉक। डिमांड चार्जमध्ये 51 रुपये, एनर्जी चार्जमध्ये 32 पैसे, तर इलेक्ट्रिसिटी ड्युटीमध्ये ₹1.52ची वाढ। उद्यापासून नियम लागू होणार। गडचिरोलीतील 1000 शाळांमध्ये भिंतींवरील पुस्तकालय साकारण्यात येणार। यासाठी 50,000 पुस्तकं उपलब्ध। मुख्यमंत्र्यांची संकल्पना। अजिंठा लेणीमध्ये पुन्हा मधमाशांचा 25 पर्यटकांवर हल्ला। पोळ्यांचं स्थलांतरण केल्यानंतर देखील पुन्हा हल्ला। पर्यटकांमध्ये आता भीतीचं वातावरण। 20 फुटावरील मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात आज हायकोर्टामध्ये सुनावणी। राज्य सरकारला आज भूमिका स्पष्ट करावी लागणार। काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष। दिशा प्रकल्पांच्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पार पडल्या स्पर्धा परीक्षा। उत्तीर्ण होणाऱ्या टॉपर्स विद्यार्थ्यांना मिळणार IAS IPS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन। नागपूर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद। कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय। 1 जुलै 2025 पासून पेन्शन बंद। 120 निवृत्त कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। आज महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडीमधील मनपाच्या हद्दीपर्यंत कारवाई करणार। पुण्यामध्ये चक्क इराण देशाचे झेंडे। पुण्यातील लोणी स्टेशन परिसरामध्ये प्रकार। अली खामेनी यांचे फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड। कोल्हापूर विमानतळावर जिल्हाधिकारी अमोल येडगेंच्या उपस्थितीमध्ये मॉक ड्रिल। विमानामध्ये तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याच्या प्रसंगाचं मॉक ड्रिल।
सांगलीतील चांदोली अभयारण्य परिसरामध्ये 7,000 बियांचं रोपण. आरळा गांधी सेवाधाम माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम. सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांचं रोपण. परभणीमध्ये अनाथ आणि एकल पालक अशा 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचं वाटप. HSRC संस्थेकडनं गरजू विद्यार्थ्यांना किटचं वाटप. वारीला जाण्यासाठी मुंबईचे डबेवाले 7 जुलैला सुट्टीवर. मुंबई डबेवाला असोसिएशननं दिली माहिती. 22 तासांमध्ये 1 लाख भाविकांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. मानाच्या पालख्यांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन. आषाढी वारीच्या निमित्तानं एसटी महामंडळाचं विशेष नियोजन. वाशीमधील 4 आगारातून 139 विशेष बस धावणार. 2 जुलै ते 13 जुलैच्या दरम्यान विशेष बस व्यवस्था. संत तुकाराम महाराज पालखीचा इंदापुरातील सराटी या गावी मुक्काम. पालखीचा हा पुण्यातील शेवटचा मुक्काम. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी पालखी तळावर उभारण्यात आलेल्या सर्व सुख सुविधांची केली पाहणी. वाखरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम. सांगलीमध्ये परंपरेप्रमाणे वारकऱ्यांची यंदाही आरोग्य तपासणी. 400 पेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी. वारकऱ्यांना मोफत औषधं आणि महाप्रसादाची देखील येथेच व्यवस्था. वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू. सतत पाऊस सुरू असल्यानं खरीप हंगामातील उरलेली पेरणी अडथळा निर्माण करणारी. सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं नागरिकांची धावपळ. जनजीवन विस्कळीत. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे थिटेवाडी पाणवठा ओव्हरफ्लो. पाणवठ्याच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू. शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न मिटल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर ओसरला. पंचगंगेची पाणी पातळी 27.8 इंचावर. अद्याप 33 बंधारे पाण्याखाली. साताऱ्यातील सज्जनगड रस्त्यावर झाड पडलं. सज्जनगडाकडे जाणारी वाहतूक ठप्प. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा सुरू असल्यानं पडलं झाड. नंदुरबारमध्ये शहादा शहरामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी साचलं पाणी. मराठवाड्यामध्ये 1 ते 5 जुलैच्या दरम्यान वादळी पावसाचा इशारा. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार. 4 ते 10 जुलैपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहणार. चांदोली तसंच कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 1000 मिलीमीटर पावसाचा टप्पा पार. 24 तासात 49 मिलीमीटर पावसाची नोंद. साताऱ्यातील कोयना धरण जवळपास 50% भरलं. वीज निर्मितीसह सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. कोयना धरणामध्ये 80 मिलीमीटर पावसाची नोंद. कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला धोक्यामध्ये हरवला. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी. पुण्यात जूनमध्ये जोरदार पावसाची हजेरी. जूनमध्ये 263 मिलीमीटर पावसाची नोंद. रत्नागिरीमध्ये किनारपट्टीच्या भागात वाऱ्यासह पावसाचा जोरदार हजेरी. तर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची ही गर्दी. राज्यात सरासरीच्या 93.6% पाऊस. पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी. कृषी विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 73,31,000 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण. टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घट. किरकोळ बाजारामध्ये 15 ते 30 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री. संगमनेरमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड. 3 ते 4 युरिया गोणींची मागणी असताना प्रत्येकी 1च गोणी. युरियाचं वाटप. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. बीडच्या परळीमध्ये शेत जमिनीला रस्ता देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये. 7 दिवसांमध्ये पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आमदार अब्दुल सत्तारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. वाशिम जिल्ह्यामध्ये केवळ 38.68% क्षेत्रावर पेरण्या. जोरदार पावसामुळे शेतात ओल असल्यानं पेरण्या रखडल्या. आतापर्यंत सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण. सोलापुरातील 12 कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने रद्द. एकावर दुकानामध्ये खत विक्रीत तफावत आढळल्यानं कारवाई. तर 11 जणांवर अभिलेख पूर्ण नसल्यानं कारवाई. वाशीमध्ये सिंचन विहीर योजनेतून अनेक लाभार्थ्यांच्या विहिरीचं खोदकाम आणि बांधकाम पूर्ण. मात्र योजनेचा अद्याप लाभ न मिळाल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. अनुदानाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांकडून शेतामध्ये ड्रोननं फवारणी, 4 एकरातील फवारणी अवघ्या काही मिनिटांमध्ये झाली पूर्ण. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग रस्त्यावर 2 एसटी बसमध्ये धडक, अपघातामध्ये दोन्ही बसमधील प्रवासी किरकोळ जखमी. नाशिकच्या चांदोरी गावात ट्रकने चिरडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, सायकलवरून शाळेत जाताना विद्यार्थिनीला मागून भरधाव ट्रकची धडक, ट्रक चालक फरार, संतप्त ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन. कांदिवली पश्चिमेतील केयस शाळेला बॉम्बची धमकीनंतर कांदिवली पोलिसांचं पथक शाळेमध्ये दाखल. धुळे शहरातील रस्त्यांवर जनावरांचा मुक्त संचार, जनावरांमुळे दुचाकीच्या अपघातांमध्ये वाढ, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. नंदुरबारच्या नवापूर शहरामध्ये मुख्य बाजारपेठेतील दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक. साताऱ्यातील शाहूनगर परिसरामध्ये पुन्हा बिबट्याच्या बंगल्यामध्ये घुसून श्वानावर हल्ला, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. सांगलीच्या मिरजमध्ये श्वानाचा बैलावर हल्ला, भर रस्त्यामध्ये बैलाच्या मानेवर हल्ला, बैल गंभीर जखमी, हल्ल्यानंतर श्वान मालक घटनास्थळावरून पसार. अमरावतीमधील पोलीस हत्या प्रकरणी भावानं उधार घेतलेले 70,000 रुपये वेतले जीवावर, वादात भावाकडूनच अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे हत्या, हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक. कोल्हापूरमध्ये रेल्वेच्या डब्यात ऑफिसच्या रागातून तोडफोड, तिरुपती एक्सप्रेसमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रताप, या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडे आता तक्रार दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये चारचाकीतून 20 लाख रुपये लंपास, गाडीतून उतरल्यानंतर गाडी लॉक न करणं चालकाला भोवलं, अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश, मुलाचा 5 लाख रुपये देऊन अल्पवयीन मुलीशी लग्नाचा डाव उधळला. सोलापूरमध्ये वकिलाच्या घरातून चोरी करणाऱ्या चोराला अटक, चोराकडून 6,34,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. भंडाऱ्यामध्ये सराईत दुचाकी चोरट्यांना पकडलं, आरोपींकडून 10 दुचाकी आणि 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. कराडच्या पाटण तालुक्यामध्ये वारीला गेलेल्या दाम्पत्याच्या घरी चोरी, 8.5 तोळे सोनं आणि 20,000 रुपये रोख रक्कम लंपास, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. छत्रपती संभाजीनगरमध्ये केमिकल वेस्टेज मधून ड्रग्ज तस्करी प्रकरणी मायलान कंपनीच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी केली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.